प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. इकडे आता राजाला ज्या वेळेला कळतं की ज्याच्यामध्ये आपल्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आणि फोटो हा यशादा घेऊन गेला आहे आणि आता तो यशाला इकडे भेटायला येतो. खरं तर ही यशाच्या हाती लागू नये असं त्याला वाटत असतं, पण यशाने ते ऑलरेडी पाहिलं आहे. आणि त्यानंतर यशादाने जी काही राजाची धुलाई केली ना मंडळी, आणि त्याच्यामुळे आता राजासुद्धा त्याला एक्सप्लेन करतो की हे सगळं त्यांनी का आणि कशासाठी केलं, त्याचाही नाईलाज असतो. तर मंडळी, जेव्हा आता राजा जो आहे ती सर्टिफिकेट घेऊन पुन्हा घरी येत असतो, आधी मध्येच त्याला तिथे आग दिसते, म्हणजे थोडीशी आग लावलेली असते. त्या ठिकाणी आता हा राजा जो आहे ना, ते सर्टिफिकेट जाळण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी, खरं तर आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं आहे की राजाला कळतं की त्याची पिशवी कुठे मिळत नाही आहे, ज्याच्यामध्ये त्याने ती सर्टिफिकेट ठेवलेली असतात. आणि त्याच्यामुळे तो पूर्ण घरभर सगळीकडे शोधत असतो. आता राजा म्हणत असं की मी पिशवी तर इथेच ठेवली होती, इथल्याच पिशवीमध्ये ठेवलं होतं, मग पिशवी गायब कुठे झाली. तो सगळीकडे शोधतोय, त्याला कुठेच मिळत नसतात. आणि मंडळी, आता त्याच वेळेला अवनी तिथे येते. अवनी म्हणते की राजा, काय झालं, काय शोधतोयस तू? राजा म्हणतो की नाही, माझं ते एक काम होतं. नाही, काय नाही, तुम्ही करा ना तुमचं काम. आणि राजा आता पुन्हा इकडे तिकडे शोधायला लागतो. तेवढा तसा अण्णा येतात. अण्णांना तिकडे माचीसचा बॉक्स सापडत नसतो आणि ते जोरजोरात ओरडतात की अरे, माझा माचीसचा बॉक्स ठेवला कुठे, कुठे ठेवलाय बॉक्स? तेव्हा आता लगेच राजा म्हणतो की हां हां, ते मी मॅच बॉक्सच शोधत होतो, अण्णांना पाहिजे होता ना. त्यावर अवनी म्हणते की एवढंच ना, मला माहिती आहे कुठे तो, थांब मी आणून देते. आता अवनी तिथून जाते, पुन्हा राजाची शोधाशोध सुरू असते. तो खूप घाबरलेला असतो, कारण हे सर्टिफिकेट जर कोणाच्या हाती लागले आणि खास करून जर अवनीच्या, तर आपलं काही खरं नाही आहे. पण मंडळी, थोड्यात आता अवनी जाते आणि मॅचिसचा बॉक्स जो आहे ना, मॅजिक बॉक्स, तो आणून अण्णांना देते. तर मंडळी, आता अण्णांना मॅजिक बॉक्स मिळाला आहे, पण ह्या राजाची काही शोधाशोध थांबलीच नाही आहे. तो खूप घाबरलेला असतो. अवनी म्हणते की काय झालं राजा, तू एवढा घाबरला काय, तुला घाम का फुटलाय, आणि नक्की सांग बरं, तू काय शोधतोयस? तेव्हा राजा म्हणतो की नाही, ते इथे एक नाही का हिरव्या आणि पिवळ्या पट्ट्यांची पिशवी होती, ती पाहिलीस का तू? त्यावर आता तिकडून अण्णा म्हणतात की अरे, ती पिशवी तर यशा घेऊन गेला. तर अवनी म्हणते की हो हो हो, मी यशोदाच्याच हातामध्ये पाहिली होती, यशोदा घेऊन गेली ती पिशवी. आता राजा घाबरतो आणि म्हणतो अरे बापरे, खूप मोठा गोंधळ झाला. आता जर यशोदाला खरं कळलं तर माझं काही खरं नाही आहे. देवी आई, काही कर, पण मला वाचव, असं जेव्हा तो म्हणतो आणि तिथून सुसाट पळ काढतो. आणि अवनी म्हणते की अरे राजा, ऐक तरी. आता ती राजाला काहीतरी सांगत असते, पण राजा कसला ऐकतो, कारण त्याला आधीच माहिती आहे की आता काही आपलं खरं नाही आहे यशोदाला पिशवी सापडली तर. आणि तो तसंच पळत निघून जातो. तर मंडळी, आता इथे असं दाखवलंय की अण्णा जे आहे ते स्मोकिंग करत असतात आणि त्याचा सगळा धूर घरामध्ये होतो आणि अवनीला त्या गोष्टींचा त्रास होतो, तिला खोकलायला सुरुवात होते. तेवढ्यात आता अण्णा म्हणतात की सॉरी सॉरी सॉरी, आणि पटकन ती सिगारेट विझवतात आणि ते बाहेर निघून जातात. अवनी म्हणते की माणसं आहेत ना, खरं तर सगळी खूप चांगली आहेत, पण आहे ना, ह्यांच्या सवयी खूप वाईट आहेत. कसं होईल माझं इथे? नाही नाही, मला इथे राहून चालणार नाही आहे. मला काहीतरी नोकरी तरी मिळू दे, काहीतरी होऊ दे यार, पण ॲटलिस्ट मी तो निघून जाईल. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय, पाण्या जो आहे तो त्याच्या गॅरेजमध्ये असतो आणि आता त्याची जी पायल जी आहे ती सुद्धा तिथे गेली आहे लोन देण्यासाठी. तर मंडळी, इथला भाग थोडासा गमतीशीर दाखवलाय बरं का. आता पायल आहे ना, ती पाण्याकडे बघत बसलेली असते आणि पाण्यासुद्धा आता थोडासा लाजत वगैरे असतो आणि म्हणतो की मॅडम, तुम्ही ते करताय ना, लोनचं काम करून देणार आहात ना? तर पायल म्हणते हो हो सर, त्यासाठीच तर मी आली आहे ना. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर फुल नेम? त्यावर आता पाण्या आणि त्या दोघांना काही कळतच नाही. आणि त्यावर आता ती म्हणते की अरे, तुझं पूर्ण नाव सांग मला. तर पाण्या आता म्हणतो की हां, धनपाल. पायल म्हणते की पूर्ण पूर्ण नाव म्हणाले मी. तेव्हा धनपाल आता त्याचं पूर्ण नाव सांगतो. त्यावर आता ही त्याला म्हणते की तुमचं एज्युकेशन किती आहे? आता ते सुद्धा त्याला कळत नाही आणि ते दोघं एकमेकांकडे पाहतच बसतात परत. तेव्हा पायल म्हणते की अरे, एज्युकेशन म्हणजे तुझं शिक्षण, शिक्षण किती आहे? आता मात्र पाण्याला थोडंसं उघडल्यासारखं होतं, कारण त्याचं शिक्षण कमी आहे. तो म्हणतो की हां, ते 10वी झाली आहे. आता इथे हिला पायलला आधीच माहिती आहे. पायल म्हणते की 10वी? नक्की खरं बोलताय? त्यावर पाण्या म्हणतो की नाही, ते 9वी पास झालोय. पायल म्हणते की ओह, ओन्ली नाइन्थ पास झालात तुम्ही? त्यावर पायल म्हणतो की काय झालं, म्हणजे मला लोन मिळणार नाही का? त्यावर पायल म्हणते नाही नाही, नो नो इश्यू, काही हरकत नाही आहे. 9वी पास तर 9वी पास, काही हरकत नाही आहे. आमची ही बँक आहे ना, ती खरं तर एज्युकेशन बघतच नाही. ती बघते की माणूस कसा आहे, मेहनती आहे का, प्रामाणिक आहे का,
त्याच्याकडे स्किल काय आहे. आम्ही का ना खरं तर स्किलला जास्त महत्त्व देतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्हाला लोन मिळेल. आता पाण्या खुश होतो की हां ठीक आहे, म्हणजे आपल्याला लोन मिळणार आहे. त्यावर आता पायल म्हणते की आता शेवटचा आणि लास्ट प्रश्न विचारते. तुमची कोणी गर्लफ्रेंड काही अफेअर वगैरे आहे का? म्हणजे तुमचं लग्न झालंय का? पाळणा म्हणतो, "छे, छे, लग्न तर नाहीच, पण गर्लफ्रेंडचा वगैरे काही प्रश्नच येत नाहीये." आता आता पाळण्याचा जो मित्र असतो म्हणतो की "काय मॅडम विचारताय तुम्ही? आमचा धनपाल एवढा साधा सरळ माणूस आहे ना, की मुलींकडे ढुंकून पण बघत नाही." लग्नाचा तर विषय लांबच राहिला. आता ती पायल म्हणते की "मी तुला विचारतीये का? मी धनपाल यांना विचारलं की नाही? मग त्यांनी सांगायला पाहिजे." आता ही थोडीशी पर्सनल जाते, त्यामुळं धनपाल म्हणतो, "पण मॅडम तुम्ही माझं लोनचं काम करण्यासाठी आलात नाही ते. मग तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल का विचारताय? म्हणजे तुम्ही माझं लग्न ठरवायला आलात की मला लोन द्यायसाठी आलात?" त्यावर आता पायल म्हणते की "अरे, काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, पर्सनल गोष्टी विचाराव्या लागतात. कारण या सगळ्या गोष्टींचा संबंध येतो." आताच मी तुम्हाला म्हणाली नाही का, की आमची बँक आहे ना, एज्युकेशनपेक्षा माणूस कसा आहे, त्याचं कॅरेक्टर कसं आहे, या गोष्टीला महत्त्व देते. नाहीतर आजकाल लोकं बिझनेसच्या नावाने लोन घेतात आणि काय करतात, ते पैसे घेतात, गर्लफ्रेंडला फिरायला नेतात आणि सगळे पैसे गर्लफ्रेंडवरती हुरळून मोकळे होतात. आणि त्यासाठी आम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन काढून घ्यावी लागते. जर तुम्हाला लोनमध्ये इंटरेस्ट नसेल तर ठीक आहे, काही हरकत नाही. जाते मी. आणि आता पायल तिथून निघालेली असते. धनपाल म्हणतो, की "नाही, नाही मॅडम, मला लोनची गरज आहे. तुम्ही विचारा ना. तुम्हाला जी काही माहिती विचारायची ती विचारा. मी तुम्हाला सगळी माहिती देतो." माझ्या लाईफमध्ये ना खरंच म्हणजे माझं लग्न नाही झालंय, पण मला कोणी गर्लफ्रेंड वगैरे पण नाही आहे आणि मला त्या सगळ्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे. माझं कसं आहे माहिती आहे का, जॉब, मी आणि माझं घर याच्या व्यतिरिक्त आहे ना मला कशामध्ये इंटरेस्टच नाही आहे. त्यावर आता पायल म्हणते, की "ओके, ओके. नो प्रॉब्लेम. काहीच हरकत नाही. असं असेल ना, तर तुम्हाला 100% आमच्या बँकेकडून लोन मिळेल. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही आहे." आता पाण्या म्हणतो, की "खरंच मॅडम मला लोन मिळेल का?" आणि आता तो म्हणतो, की "जर एकदा काही लोन मिळालं ना, तर माझं स्वप्न मी पूर्ण करेन. माझं स्वतःचं गॅरेज मी ओपन करेन." आता पाण्या इथे खूप खुश झालेलं आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, की यश जो आहे त्याने ती बॅग त्याची बाजूला ठेवलेली असते. कपडे वगैरे चेंज केलेले असतात आणि तेवढ्यात त्यांचा जो मित्र आहे ना, तो म्हणतो, की "यशोदा, आजकाल तू कपडे खूप भारी-भारी घालायला लागलायस हां." त्यावर म्हणतो, की "हो." आणि आता त्याने ती पिशवी ओपन केली आणि बघतो तर त्याच्यामध्ये त्याला आतमध्ये काहीतरी दिसतं आणि म्हणून ती पिशवीतले ते डॉक्युमेंट्स आहेत, ते काढून बघतो आणि त्याला कळतं, की राजाचं आणि अवनीचं म्हणजे ते दोघांनी जे काही सांगितलं, की त्यांचं लग्न खोटं झालंय, ते तसं नाहीये. त्यांचं लग्न खरोखरच झालंय. आणि मंडळी त्यांनी आता मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा पाहिलंय आणि ह्या दोघांचे लग्नाचे फोटोसुद्धा पाहिलेत आणि त्याला कळतं, की म्हणजे राजा आपल्याशी खोटं बोललाय. आणि मंडळी तेवढ्यातच आता काय होतं, की हा राजा ना तिथे धावत येतो. पण त्याआधीच म्हणजे तो तिथे पोहोचण्याआधीच राजा आपलं यशाने सगळं काही पाहिलेलं आहे. आणि यशा म्हणतो, की "राजा हे काय आहे?" आता मात्र राजा घाबरलेला असतो आणि तो यशासमोर मान खाली घालून उभा राहतो. आता यशा म्हणतो, की "राजा मी तुला विचारतोय काय आहे हे? तू मला म्हणालास, की हे लग्न खोटं होतं. मग हे काय आहे?" आता राजा काहीच बोलत नाहीये. यशा म्हणतो, की "म्हणजे तू आम्हाला फसवलं ते फसवलं, त्या मुलीला पण फसवलं, त्या मुलीशी खोटं बोलून लग्न केलंस तू." आणि तो ना आता एक सटक्कन त्याच्या कानाखाली देतो आणि म्हणतो, "तुला जरा पण लाज नाही वाटली का रे? त्या मुलीच्या भावनांशी खेळलास तू. तिच्याशी खोटं बोलून, तिच्याशी फसवून लग्न केलंस. का? का केलंस तू असं? का त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस? का तिच्या भावनांशी खेळलास?" आता यशाला त्याला खूप खूप काही बोलत असतो. राजा बिचारा काहीच बोलत नाही आणि म्हणतो, की "दादा हे सगळं मी मुद्दाम नाही केलं. माझा हेतू वाईट नव्हता." त्यावर आता यशा म्हणतो, की "तू हे बोलूच नकोस. तू खरं लग्न केलंस तिच्याशी. तुला कळतंय का तू काय केलंस ते?" आणि पुन्हा तो जातो आणि त्याला भरपूर मारतो आणि ढकलून देतो. राजा म्हणतो, की "दादा प्लीज माझं एकदा ऐकून घे ना यशोदा. मी खरंच हे सगळं मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली आहे. खूप मोठा गुन्हा केलाय. पण माझा खरंच त्यामागचा हेतू खूप चांगला होता, शुद्ध होता." आता तो यशाला म्हणतो, की "यशोदा तू एकदा ऐकून तरी घे. मी तर त्यांच्याशी जे लग्न केलं, त्या कोणत्या अवस्थेत केलं?" आता तो यशाला सांगत असतो, की "हे बघ, मी अवनीला पळवून तर घेऊन आलो, पण अवनीचे वडील आपल्या घरापर्यंत पोहोचले होते. त्यांनी आपलं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा, तुम्हाला मारण्याची धमकी दिली होती आणि तिकडे तो विवान तो अवनीला घेऊन निघून चालला होता आणि अवनी जर त्याच्यासोबत गेली असती, तर अवनीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं आणि माझा नाईलाज होता." आणि त्यावेळेस ते पोलिसांनी सांगितलेलं असतं, की राजाला, की "जर आता तुझ्याकडे 2च ऑप्शन आहेत. एकतर तुला अवनीशी लग्न करायचं आहे, नाहीतर अवनीला त्या विवानच्या हाती द्यायचं आहे. तू विवानच्या हातात जर अवनीला दिलंस, तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. तो तिला जिवंत ठेवणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तू खरंच लग्न नाही केलंस ना, तर तुझं घरसुद्धा उद्ध्वस्त होईल." मग ह्यावेळेला माझ्याकडे कोणता ऑप्शनच नव्हता. माझ्याकडे 2च पर्याय होते. एकतर अवनीचं लग्न माझ्याशी तरी होणार आणि त्या विवानशी तरी होणार. पण दादा तिने माझ्याशी लग्न केलं म्हणून आज ती जिवंत तरी आहे. तिची स्वप्न पूर्ण करू शकते. पण त्या विवानशी लग्न केलं ना, तर ती प्रत्येक दिवस मरत गेली असती आणि तिच्या स्वप्नांची राख रांगोळीच झाली असती. आता याच्यावरती यशा हसतो आणि म्हणतो, की "मग तू काय वेगळं केलंयस?
तिच्याशी लग्न करून तिला फसूनच तू लग्न केलंयस ना, मग तू तिच्या स्वप्नांचं काय केलंयस? अरे तुझ्यामध्ये आणि त्या विवांमध्ये काय फरक आहे? अरे तिने स्वतःच्या स्वप्नांचा हक्क त्यांनी स्वतःच्या वडिलांना सुद्धा दिला नाहीये. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी विवांशी असलेलं लग्न मोडलंय आणि त्या पळून आल्यात. आणि तू काय केलंयस? तू त्यांच्याशी लग्न केलंयस, तेही त्यांना फसवून. अरे त्यांनी त्यांच्या आयुष्याचे डिसिजन घेण्याचा अधिकार स्वतःच्या वडिलांना सुद्धा दिला नाहीये आणि तो तू घेतलायस. हा यशा म्हणतो की तू त्यांना फसवून लग्न केलंयस आणि हा जो शाप आहे ना, तो आयुष्यभर घेऊन जग. किती दिवस तुला लपून ठेवायचे तेवढे दिवस लपून ठेव. जेवढे दिवस लपून ठेवशील ना, तेवढे दिवस हा शाप आहे ना तुला त्रास देत राहणार आहे, हे लक्षात ठेव. आणि मंडळी, असं जेव्हा आता हा म्हणतो ना, राजा तिथून निघालाय आणि रस्त्याने ते सर्टिफिकेट घेऊन घरी येत असतो आणि तेवढ्यात त्याला मध्ये शेकोटी जळताना दिसली आहे. आणि आता राजाला वाटतं की हे जर डॉक्युमेंट्स कुठे लपून ठेवू, घरी घेऊन गेलो तर कोणाच्या ना कोणाच्या तरी हाती लागणारच आणि कधी ना कधी सत्य समोर येणार. आणि तो म्हणतो की नाही नाही, मला हे इथेच काहीतरी संपून टाकावं लागणार आहे. आणि आता तिथे शेकोटी चालू असते ना, त्या शेकोटीमध्ये आता राजा जातो आणि ते सगळे सर्टिफिकेट आहे ना तिथे जाळायला तो टाकत असतो. आणि तेवढ्यात त्याला आठवतं म्हणजे अवनीचं आणि त्यांचं लग्न झालं आहे, अवनीच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र. आणि आता राजा म्हणतो की नाही नाही, असं करून नाही चालणार, आमच्या लग्नाची ही एकमेव निशाणी आहे. आणि मंडळी, हा राजांना खरंच अवनीवर मनापासून प्रेम करत असतो. आणि ती सर्टिफिकेट आता न जाळता तो पुन्हा स्वतःच्या जवळ घेतो, त्यांना घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की मी शेवटच्या श्वासापर्यंत ही सर्टिफिकेट जपून ठेवणार, कोणाच्या समोर येऊच देणार नाही आहे. आणि आता तो सर्टिफिकेट घेऊन पुन्हा घरी घेऊन म्हणजे घरी निघालेला आहे. तर मंडळी, इकडे आता दाखवलं आहे की हा जो मयूर आहे, त्याला कळत नाही की आता काय करावं. अवनी काही करून झालं तरी घरी आली पाहिजे. आणि म्हणून आता दत्त्या जो काका आहे ना, त्या दत्त्या काकाला तो पुन्हा फोन करतो. आता दत्त्या काका म्हणतो की अरे वा, मयूर साहेबांचा फोन आलाय. आणि तो फोन उचलतो आणि म्हणतो की बोला, छोटे मालक बोला. मयूर तिकडे म्हणतो की मला छोटे मालक वगैरे काय बोलायचं नाही, माझं नाव मयूर आहे, मयूरच बोलायचं. बोलतो बरं बरं ठीक आहे मयूर साहेब, बोला काय म्हणता. त्यावर आता तो म्हणतो की माझी बहीण कधी येणार आहे, कधी येणार आहे माझ्या घरी परत, कधी करणार आहात तुम्ही माझं काम. तेव्हा आता हा दत्त्या म्हणतो की होणार आहे साहेब, लवकरच होणार आहे, नका एवढी काळजी करू, तुमची बहीण तुमच्या घरात आली म्हणजे झालं. पण एवढी घाई करून कशी चालेल. पण आता आमिर म्हणतो की ते मला माहीत नाही आहे, लवकरात लवकर माझी बहीण ही माझ्या घरात यायलाच पाहिजे. आणि तेवढ्यात आता हा मयूरला आठवतं की त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे की त्यांच्या घरावरती केस सुरू आहे राजाच्या. तर तो म्हणतो की मी असं ऐकलं की राजाच्या घरावरती केस सुरू आहे म्हणून. त्यावर आता हा दत्त्या म्हणतो की हो, आम्हीच टाकली ती केस. मयूर म्हणतो की एक काम करा, लवकर लवकर त्या घराचे कागदपत्र जे आहेत ना ते माझ्याकडे आणून द्या. माझ्या ओळखीचा एक वकील आहे, त्यांना मी ते सगळं काही करायला सांगतो. माझ्या वकिलाकडे ही मी केस देतो आणि तुमचं घर तुम्हाला कसं परत मिळेल त्याची जबाबदारी माझी. त्यावर आता हा दत्त्या म्हणत असतो की हो, त्या धोंडाने माझं घर बळकावलं आहे, माझ्याकडून हिसकून घेतलं आहे, ते माझं घर मला परत हवं आहे. आणि तुम्ही जर असं केलं ना तर तुमची खूपच कृपा होईल. त्यावर आता हा मयूर म्हणतो की त्याची काळजी करू नका, पण माझी बहीण माझ्या घरात लवकरात लवकर कशी येईल ना, त्याचा प्रयत्न करा. आता त्यांनी फोन ठेवून दिलेला असतो. तर इकडे हा दत्त्या म्हणत असतो की धोंड्या, आत्ता बघ कशी मजा येणार आहे. तुझी सून तर तुझं घर सोडून जाईलच तर जाईलच, पण त्यासोबत माझं घर सुद्धा मला परत मिळेल. दोन्ही गोष्टी तुझ्या हातातून निसटून जाणार आहेत. आणि तो इकडे हसत असतो. तर मंडळी, इकडे आता धन्या आणि अवनी दोघं सुद्धा बसलेत आणि ऑनलाईन जॉबसाठी ती अप्लाय करत असते. आता बऱ्याच ठिकाणी त्यांनी अप्लाय केलं आहे, पण आता सर्टिफिकेट नाही आहे. त्यावर अवनी म्हणते की एवढं सगळं करून काय होणार आहे, माझ्याकडे सर्टिफिकेटच नाही आहेत, तर मला कोण कोण जॉब देणार आहे. धन्या म्हणतो की सर्टिफिकेटपेक्षा ना स्किल जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे तर चांगलं स्किल आहे, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही फॉर्म भरून ठेवा, पुढचं पुढे बघता येईल की. आणि तर अवनीसुद्धा फॉर्म भरत असते. आणि फॉर्म भरताना इथे धन्या म्हणतो की इथे ना तुम्ही तुमचे 10वीचे पर्सेंटेज टाका. आता 10वीचे पर्सेंटेज टाकताना अवनीने 98% टाकलेलं असतं. धन्या म्हणतो की अहो वहिनी, 98 म्हणजे खूप जास्त होत नाही आहेत का, म्हणजे समोरच्या माणसाचा विश्वास बसला पाहिजे ना की बाबा हा बायोडेटा खरा खरा आहे म्हणून. तुम्ही एक काम करा नाही का, 57 किंवा 58 वगैरे असं काहीतरी टाका ना. अवनी म्हणते की ए गप रे, मी खरेच टाकते, 98%च मिळालेत मला 10वीला. त्यावर धन्या म्हणतो की काय, 98% तुम्हाला 10वीला मिळालेत, बापरे खूपच हुशार आहात हो तुम्ही. तुम्हाला वहिनी गंमत सांगू का, मी माझे, राजादाचे आणि यशदाचे जर आम्ही सगळे मिळून असे गुण मिक्स केले ना, तरी पण आमचे 98 होणार नाहीत हो. आणि मंडळी, तेवढ्यात आता त्याच्या एका मित्राचा त्याला फोन येतो आणि त्यांचं काय पर्सनल कॉलेजबद्दल काहीतरी बोलणं असतं. आणि त्याला आता ते काही अवनी समोर बोलता येत नाही आहे. आणि ते म्हणते की ऐक ना वहिनी, माझ्या मित्रांसोबत आहे ना थोडंसं महत्त्वाचं बोलायचं, मी पटकन येतो हां. आता अवनीला कळतं की हा आपल्याशी काहीतरी खोटं बोलतोय आणि धन्या तिथून निघून जातो. तेवढ्यात राजा आता मागून आलाय आणि राजाने ते सर्टिफिकेट आणलेली असते. आता त्याला तो भीती वाटते की अवनीने जर मागे वळून पाहिलं तर अवनी तिथे विचार करत बसलेली असते. आणि तिथून धन्या आपलं राजा ना गपचूपच मागून निघून जातो.
अवनी म्हणते की काय होईल, मला जर एखादा जॉब मिळाला ना तर खूप बरं होईल. मला इथे राहायचं म्हणजे ना खरंच खूप काही कळत नाही काय करावं ते. मी ना वेडी होणार आहे. तर मंडळी आता इकडे असं प्रोमोमध्ये दाखवलंय की यश घरी येतो, यशा. तेव्हा अवनी म्हणते की यशदा, तुम्ही विचारलं का माझ्या जॉबसाठी? काही आहे का, कुठे वॅकन्सी आहे का? आता यशाला काय उत्तर द्यावं कळतच नाहीये. अवनी पण नाराज होते बिचारी आणि आता ती तिथून निघून बाजूला निघून जाते. तर आता हा यश आहे तो राजाजवळ येतो आणि म्हणतो की "काय करणार आहेस तू, सांग आता? काय करणार आहेस त्यांचं?" बघितलंस ना त्या कसं म्हणाल्या त्या. त्यांना असं वाटतं की त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होतोय. त्यांचं करिअर बरबाद होतंय की काय? आणि हे सगळ्याला कोण जबाबदार आहे? सांग आता कोण जबाबदार आहे? काय करणार आहेस तू त्यांचं? आता इकडे अवनी बसलेली असते आणि ती सुद्धा हाच विचार करते की मी जर अशीच घरात मध्ये बसून राहिली तर माझं कसं होणार आहे? काय होणार आहे? माझा स्वतःवरचाच कॉन्फिडन्स आता कमी व्हायला लागलाय. मी आयुष्यात माझी स्वप्न पूर्ण करू शकणार नाहीये का? आणि ती बिचारी एकटीच विचार करत बसलेली असते. तर तेवढ्यात मंडळी मागून आता राजा येतो आणि राजाला अवनीशी बोलायचं असतं, पण तिचा चेहरा बघून आता त्याला काय बोलावं काही कळतच नाहीये. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.